प्रसादाची थोरी महिमाचे श्रेष्ठ वाणी प्रसाद भेदाची स्वामिता नाश षडरिपुचा गोपनहानुरे सुख ब्रह्मानंदोयम् गगनीयानंद प्रसाद भेदाची स्वामिता नाश जन्म मृत्यू सुख प्रसाद भेदाची स्वामिता नाश होय श्रीपुजा शिवा चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादविद्युतनाति जगद्गुरुं पंचाचार्याकरो प्रथमं पंचाचार्य करू प्रथम नमन दुसरे चरण मन्मथासी तयांच्या कृपेने कथेचा विस्तार आचार्य सद्गुरु आम्हाला दिले ऐशा शिवाचार्या वंदावे साष्टांगी कीर्तनाचे रंगी प्रेम भावे गुरुदास विनवी जोडून या कर मुखी शिवहार गावा गीते शिवहार फक्त 5 वेळेस शिवार म्हणायचे जास्त बोलायचं कारण मलाही बंधन आहे 11:30 संपवायला असेल म्हणजे 11:15 वाजलेली आहे आणि त्यात अजून 2 चाली आहेत एका चालीला 8 मिनिटं गेली दुसऱ्या चालीला 8 गुणिले 16 मिनिटं लागणार शिल्लक काहीच नाही आहे तरी पण तुम्ही म्हटला तर 5 मिनिटं बोलतो 11:45 वाजते चालेल ना सर्व भक्तांना विनंती आहे दर्शनासाठी येऊ नका डिस्टर्ब व्हायले पहा सर्वांनी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे दर्शन याचा अर्थ दूरदृश्य पाहणे तुम्ही येता ते स्पर्शन करताय वास्तविक पाहता आता स्पर्शन विषयच नाहीये आणि दंडवत श्रेष्ठ दंडवत सांगितलेला आहे लांबून करायचा आहे दुसरी गोष्ट कोपरापासून हात जोडून
मान वाकवायची. आता आपलं उलटच काम आहे, गुरुनाच वाकवायचं. वास्तविक पाहता ह्या गोष्टी आपण अनेक वेळा सांगितल्या, पण आपण सुधारलो नाही. आता आपणच्या आत्म्याला तरी वाटावं की माझे शिष्य सुधारले, म्हणून आपण सर्वांनीच काळजी घ्यायची आहे. जेव्हा कुठल्याही शिवाचार्यांचं दर्शन करा, बसलेले असतील तर उभे असताना गुरुचं दर्शन घ्यायचं नाही. उभ्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे आणि बसलेल्या गुरुचं दर्शन घ्यायचं आहे, हे आपल्या लक्षात आलं. कीर्तनकार बाजूला गेला की त्याची पावलं उठलेली असतात, त्याला नमस्कार करायचा आहे. बहुतेक लोक सगळे कीर्तनकार शेवटचे चाल म्हणून झाले दांडा येतात. वास्तविक पाहतात तसं नाहीये. गुरु ज्या ठिकाणी, म्हणजे कीर्तनकार सगळं गुरु आहे, लक्ष ठेवा. तो ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी त्याची पावलं उमटलेली आहेत. त्या पावलामध्ये अंगठ्यापासून करंगीपर्यंत नकार मकार शिकार वाकार यकार आहे, त्याला नमस्कार. ते मोडायचं पण नाही, मागच्या माणसाला दिसलं पाहिजे, ही पावलं उठलेली दिसली पाहिजे. तुझं पाहता मागुले पावताप पाप ताप दैन्य जाण्यासाठी पाप हे सगळ्यांनाच माहित आहे. परोपकार पुण्याय पापाय परपीडन, आणि म्हणून दुसऱ्याची पीडा, दुसऱ्याला त्रास देणं हे पाप आहे. आपण गुरुनाच नीट चालू देत नाही, पुण्य करतो का? कीर्तन चालू असताना व्यत्यय आणतो, पुण्य करतो का? चाल म्हणणाऱ्याला मध्येच काहीतरी नवीन नवीन आठवतं. आता अलीकडे ते सुरू झाले आमच्या मनमस्वामी. किती वेळा पाणी सांगितलं नाही, शिवराजा व्यवस्थित म्हणा, पण आता ते पांडुरंगाच्या जागेवर कुठल्या पण जागेवर आप्पा गेल्यापासून तर धडगडत राहिलेला नाही. लक्षात ठेवा, आप्पा गेले तरी आम्ही जिवंत आहे आणि ही संस्कृती आपल्याला जिवंत ठेवायची आहे. कोणीही सिनेमाच्या किंवा इतर काही लावायचं नाही, काही लक्षात ठेवायचं. एवढं 500 किलोमीटरवर आम्ही येतोय ना, ते आप्पाने सांगितलं यांना सुधरवा, नाहीतर मी केलेलं सगळं समुद्रात जाईल. आप्पाने एवढी मेहनत केलेली आहे. बुद्ध संप्रदायाचं आपल्यावरती अतिक्रमण झालं. लोक ध्यान करण्याकडे पूजा जप ध्यान 3 गोष्टी सांगितलेल्या, आणि म्हणून ध्यान करतोय असं म्हणत बुद्धाने तुम्हाला तिकडे नेलं. जप करतोय असं म्हणत अनेकांनी तुम्हाला छातीवर हात ठेवून जप करायला. नेमकं आम्ही काय करतोय हे विसरून गेलो. आज वेगवेगळे संप्रदाय पहा, कुठल्याही संप्रदायामध्ये विषय लिहित नाही असं दाखवा. माळकरी तुम्ही मला कशी काय घडले नाही, आमच्याकडे तुकाराम महाराजांचा टाळ होता. अरे त्याला टाळ आणि आपला धर्म काय आहे ते लिंग गळ्यात घाल. लोक लिंग घालायला तयार नाहीये. 10 वर्ष झाली माळ घातलेली, आता कशी काढू? अरे 5वीला असताना लिंग घातलेलं आहे ते काढतोस तेव्हा लाज वाटत नाही, आणि 5 वर्षापूर्वी घातलेली माळ घालायला तुला लाज वाटते. मी कुठल्या मुलात जन्माला आलोय आपल्या लक्षात असतं पाहिजे. आपण आत्म्याची प्रतारणा करतोय, आपण गुरुची प्रतारणा करतोय, आपण आपल्या संस्कृतीची प्रतारणा करतोय. एक शिव साक्षात सर्वानुग्रहकारकः गुरु जन्मलिंग आत्मा वर्तते भुक्ती मुक्तिदः. भुक्ती आणि मुक्ती, ऐहिक भोग आणि पुन्हा लगेच मुक्ती, या 2 गोष्टी तेच देऊ शकतात जे गुरु लिंग जंगम आणि आत्मा याचा सन्मान करतात. आम्ही गुरुकडे लक्ष द्यायला तयार नाही. गुरु शो साठी पाहिजे. लग्नात मोठा फोटो छापून चांगली खुर्ची ठेवून गुरुना बोलवायचं, सगळ्या पाहुण्यांना सांगायचं इतक्या शिवाचार्यांना आम्ही बोलवू शकतो. पण जेव्हा तीच व्यक्ती, सगळेच नाही पण तीच व्यक्ती एखाद्या हॉटेलमध्ये दिसते, तेव्हा त्या हॉटेलचा मालिक आम्हाला फोन करतो, महाराज तुम्ही त्या लग्नात होता, पण आज इकडे 200 मिली घ्यायला लागलेली आहे. आम्ही गुरु पण कमंडलूकडे लक्ष देतो. कमंडलूत किती पडते तिकडे बघायचं. तू कुठं पडला त्याचीच काय संबंध आहे? गटारात पड, मित्रांचे कुठं पड, फक्त माझ्या कमंडलूत काहीतरी पडलं पाहिजे. तुम्ही ते जरूर केलं पाहिजे. दान पूजा जपो ध्यान हे धर्माचा सिद्धांत आहे. दान आपण केलंच पाहिजे, पण आपा घेत नाहीत, आपा घेत नाहीत या नावाखाली 5 वर्ष झाली
आपण इथलं काम सुद्धा करू शकलो नाही. अरे कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही बंगले बांधले, कोरोनाच्या काळात तुम्ही घरं बांधली, कोरोनाच्या काळामध्ये काहीच नाही म्हणत सगळ्यांनी काही ना काही बांधलंय. लक्षात ठेवा, कुणीतरी हात वर करा, मी काय बांधलं नाही म्हणून. कोरोनाची 2 वर्ष तुम्हाला आपल्या आपली घर बांधायला मिळाली आणि आपण हे तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी घर बांधलेलं आहे. या घराला घर बांधायची वेळ आली, आपण काय करतो? लक्षात ठेवा, गुरूंची कुठलीही गोष्ट आपण अधुरी अपुरी ठेवली की आपल्या आयुष्यात कधीच पूर्णत्व येत नाही. आज अनेक लोक सांगतायत, महाराज वर्ग खूप शिकलंय, 92% गुण आहेत, पण नोकरीच मिळत नाही. मिळेल कशी? गुरुवरचा भाव नाही, गुरुवरची निष्ठा नाही. गुरु ज्यासाठी धडपडत होते त्या कर्माकडे आपलं लक्ष नाही आहे. वास्तविक मात्र इतके फक्त कीर्तनकार आहे तर ह्या मंडपात बसायला जागा मिळणार नाही. इतके आपण कीर्तनकार केले, काय शिकलाय तुम्ही? तू कीर्तनकार झालेला आहे, तुला काय कळलं गुरुचं तत्व? तुम्ही बाह्य व्यवहाराने जीवन जगत असाल तर तुम्हाला कधीच अंतर्मुख होता येणार नाही आणि अंतर्मुख झाल्याशिवाय मुक्ती प्राप्त होत नाही. सर्वांनी लक्षात ठेवा. गुरु गुरु गु शब्द तो अंधकार, ऋ शब्द निरोधक. आपण गु शब्दातच गुंतून पडलेलो आहोत, ऋकडे कधी जाणार आहोत? आपल्याला ऋ कधी कळणार आहे? ऋतून रिद्धी सिद्धी या गोष्टी प्राप्त होतात, पण गुरु मधून आपल्याला गकाराची बाधा. एकदा का गकार लागला तर गचंड्याच खाव्या लागतात, गटंगड्याच खाव्या लागतात. आपण पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून तो गकार आपल्यातला निघाला पाहिजे. तो निघण्याकरता गुरूंचा प्रसाद घ्यायला पाहिजे आणि त्या गुरु प्रसादाचं महात्म्य, गुरु प्रसादाची थोडी महिमा श्रेष्ठ भारी. एक थोडी, दुसरं महिमा, तिसरं श्रेष्ठ आणि चौथं भारी. लक्षात ठेवा, 4 वाक्य पुढे आपल्याला त्यांनी सांगितले. 4 चरणामध्ये गुरुप्रसादाचं महात्म्य आपल्याला सांगितलेलं आहे. गुरुप्रसादाची थोडी आहे. थोर म्हणजे काय? थोर म्हणजे सगळ्यांना माहित आहे ना का? थोरवी सगळ्यांनाच पाहिजे. मला थोर व्हायचं असं प्रत्येकाला वाटतंय. तो कुणालाही थोर म्हणायला तयार नाही. मीच थोर आहे, मीच थोर आहे. आणि थोराचा काना निघून गेला की थेर आहे. लक्षात ठेवा, आता थेर सुरू झालेला आहे, थोर निघून गेला. गुरु प्रसादाची थेरी थोरी व्हायची आहे. मग गुरु प्रसादाची थेरी मनाला येईल तो अनुष्ठान करी. गुरु माझी पण ते पूजा करा, अनुष्ठान करून केलं पाहिजे. पण अनुष्ठान कशासाठी करायचं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. अनुसंधान म्हणजे अनुष्ठान. आपल्याला परमात्म्याचे अनुसंधान साधायचं आहे. मुळातच आमचं सत्संग सिद्धांत सांगतो, भक्त माहेश्वर प्रसादी प्राणांची शरण. आणि नंतर ऐक्य आहे, शरणागती आमच्यामध्ये यावी म्हणून आम्ही अनुष्ठान करायचं. विशिष्ट ठिकाणी बसून केलेली साधना, त्यामध्ये पूजा करायचंय, जप करायचंय, ध्यान करायचंय. आणि त्यानंतर हे 3 जसे महत्वाचे आहेत तसंच ध्यान, धारणा आणि समाधी. या 3 गोष्टीकडे आपल्याला जाता आलं पाहिजे. आपण समाधीचा सिद्धांत सांगितला, समाधीला जायचं म्हटलं पण आपल्यामध्ये गडबडा झाला. कुणाला वाटायला लागलं आपण ठारच मारायला निघालेत लोक, असंही वाटलं. कुणाला असं वाटलं आपण अचानकच कसे काय चालले. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे, हा सुद्धा 5 वर्षांनी इतका सुंदर पवित्र दिवस आपल्याकडे आलेला आहे की आपणच्या या पुण्यस्मरणानंतर त्यांच्या एका विशिष्ट अशा प्रकारच्या समाधीच्या संजीवन, समाधीच्या दर्शनानंतर मंत्राचं पुनश्चरण करण्याकरता आज ग्रहण योग आले. लक्षात ठेवा, ग्रहण म्हणजे संग्रहित करणे. लक्षात ठेवा, संग्रहित करणे. ते चंद्राला राहून काय केलं आणि केतूने काय केलं, सूर्याची परिस्थिती काय, इकडे लक्ष देऊ नका. राहू आणि केतू तुमच्या आमच्यात पण आहे. आपलं मनच, मनाचा संकल्प आणि विकल्प, मनाचा भाव आहे. आणि आपण संकल्पामध्ये आहोत की विकल्पामध्ये आहोत हे आमचं आम्ही समजायचं आहे. आपलं आपल्याला समजून घ्यायचं आहे.
आयसा जो मी मदना गेली भेटे घेणे आहे निजांजी म्हणून या ग्रंथाला विसंबू एक काळी विसंबू नये म्हणजे विसरू नये असं होतं. 21व्या शतकात विसंबू नये म्हणजे अवलंबून राहू नये असा अर्थ झालेला आहे. शब्दार्थ बदलतात, भाषा बदलती, लक्षात ठेवा. पण आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे की या ग्रंथाला विसरायचं नाही. परेच्या पलीकडं रममान होणारा व मनन करायला लावणारा आणि या सगळ्याचं रहस्य ज्याच्यामध्ये आहे त्याचं नाव परम रहस्य. ग्रंथ राज आणि थोर बघा. ग्रंथ ग्रथीत ग्रंथ हा संग्रहित करतो ज्याला ग्रंथ म्हणतात. आपल्या दशेंद्रियांना मनाला बुद्धीला चित्ताला ग्रथित करतो त्याचं नाव ग्रंथ. पुन्हा तो ग्रंथ राज पण म्हणतात. जो अधिपती आहे साम दाम दंड भेद सगळ्याचे अधिकार ज्याला आहे तो राजा. ग्रंथराज सगळ्या ग्रंथांचा राजा आणि पुन्हा थोर. लक्षात ठेवा, राजे अनेक झाले, राज्यही अनेक वर्ष केलं. अगदी यवनांचं राज्य 850 ते 900 वर्ष देशावर होतं. इंग्रजांनी 150 138च केलं. 150 वर्ष राज्य केलं असं आपण म्हणतो. डच आले, पोर्तुगीज आले, अनेकांनी काम केलं. शिवाजी महाराजांनी किती वर्ष केलं? पण आज कुठल्याही राजाच्या, यवन राजाच्या किंवा डच, पोर्तुगीज, इंग्रज यांच्या कुणाचा उल्लेख केला जात नाही. सगळ्यामध्ये जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या सगळ्या देशामध्ये शिवाजी महाराजांची राजनीती आणि धर्मनीती शिकवली जाते. राजथोर तसा हा ग्रंथ राजथोर. आणि त्याने काय सांगितलेलं आहे? शिवयोग विचार तर आपण सगळे समजून आहे, जो आपण कधीच पाळत नाही. होते जर विचार लोकांनी पाळला असता तर अविचार झाला नसता, अत्याचार झाला नसता, अन्याय झाला नसता. विचाराविरहित करणे ते फोड फोडापाशी मोड कैसे प्राप्त. म्हणजे ह्या सगळ्यांना लगेच कळावं म्हणून. ज्ञान ऐकलं तर कळत नाही आणि काय वाक्यात सांगितले लगेच कळत. संतोष परम सुखम. संतोषासारखं समाधान किंवा सुख नाही. तसंच हे आहे. आपला विचार आणि आचार दोन्ही समन्वय असला पाहिजे. परमहंस ग्रंथाचा आपण नाव आहे ब्रह्म कर्म समुच्चय.
म्हणजे एका बाजूला शिवयोग विचार, शिव म्हणजे ब्रह्म, लिंगम ब्रह्म शाश्वतम, सिद्धांत ते शाश्वत लिंग, त्या लिंगाचे आमचा ऐक्य, लिंग ऐक्य, शिव ऐक्य नाही का. आपण शिवाशी योग याचा अर्थ युज म्हणजे जोडणे. शिवाला जोडण्याची प्रक्रिया म्हणजे काय आहे ते परमरस. त्याच्यावर भरपूर बोलता येण्यासारखं, पण वेळ आपल्याकडे कमी आहे. 31 मिनिटं झाली. आता फक्त 10 मिनिटं माझ्यासाठी शिल्लक आहे, चालवाल्यांसाठी 10 मिनिटं ठेवले, 5 मिनिटात होत नाही. आपण सर्वांनी जी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शिवयोग हा वीरशैवांचा सिद्धांत आहे. आणि मग आम्ही जर कुठेतरी ओम शांती करायला गेलो, कशी शांती मिळेल. शेजारची साडी बघून जरी तिच्या मनात विचार आला की तुमच्या साडीपेक्षा ही साडी चांगली आहे, तर तिचं पातिवृत्य भ्रष्ट होत. तिनं घातलेल्या बांगड्या चांगल्या आहेत आणि तुम्ही दिलेल्या बांगड्या जरा कमी आहेत असं म्हटले तरी तिचं पातिवृत्य निष्ठ. नुसतं बायकांनाच बोलतोय असं नाही, तुम्ही सुद्धा लिंगपती अंगसखी. लिंगपती आहे आणि तुम्ही आम्ही सत्य आहोत. साडीवाले पण सत्य आहेत आणि दाढीवाले पण सत्य. आम्ही कुठे दाढी लागतो, आम्ही सगळे सपाट केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला कायदा लागत नाही असं तुम्ही म्हणा. पण 2-3 दिवसांनी तुम्हाला केस आली तर समजायचे मी पण सत्य आहे आणि परमात्मा सत्य आहे. जिथे आप्पा जाऊन बसलेले आहे, आता आप्पा सांगतील हा माझा माणूस आहे त्याला घ्या, नाही का. आता सध्याच्या युगात बसल्याशिवाय काही चालत, आणि आपला मोठा बसेला म्हणजे आप्पा आहे. आप्पा तुम्ही फक्त जा, दिसल्याबरोबर सांगणार आहे त्यांना आठला, पण आपण आप्पांच्या नजरेत गेलं पाहिजे. म्हणून गुरुप्रसादाची थोडी महिमा असे थोडी काय आहे, प्रसाद घेतात गुरु प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपूचा. आता षडरिपू आपल्याला माहित आहे, कारण ते आपले सखेच आहेत. त्यांचं आमचं मित्रत्व खूप आहे, ते आम्हाला सोडतच नाही तर आम्ही पण त्यांना सोडत नाही. शिवार काम क्रोध वीरमुक्त लोभ मोह विमर्जितः सर्वसंग परित्यागी सर्वश्रेष्ठ सदाचार शिवे भक्ती लिंग जंगमयुगहि लांछनेन भावश्च भक्तस्तनमुदीरितम्. आमचा सिद्धांत सांगतो भक्ताला महेश्वर व्हायचंय, जंगम व्हायचंय. त्यानंतर तो प्रसादी प्राणविनी शरण आणि ऐक्य अवस्थेकडे जायचा आहे. प्रसाद अर्पण केल्याशिवाय प्रसाद होत नाही. ज्याला अर्पण करायचा तो आपल्या जवळ राहत नाही. हात वर करा, ज्यांच्या गळ्यात लिंग नाही त्याने हात वर करा, प्रामाणिकपणे. मला माहित आहे 30 पेक्षा जास्त लोकांकडे लिंग नाही. मी नाव घेऊ का?
हात वर करा. चुकून राहिला कुणाचा तरी दोरा तुटतो, लक्षात ठेवा. आमचा पायगुणच असा आहे, ज्या घरात आम्ही जातो त्या दिवशी कोणाचा तरी दोरा तुटतो. कोणाला तरी 4 दिवस आलेले असतात आणि म्हणून आजच काढून ठेवला, आता 5 दिवसांनी घालणार आहे असं म्हणतात. कोणाच्या तरी आजीचा पंतूचा कोणाचा देण्याचा डोळ्याच्या भरण्याच्या म्हणण्याचा कंडा कोणतरी मेला म्हणून लिंगा. लक्षात ठेवा, लिंगार्चन रथा नार्याणां न सूतकं विद्यते असं म्हणतात. जे लिंगार्चन रथ स्त्री आहेत त्यांना सूतक नाही. एवढंच काय, वीरशैवांना पंचसूतक नाही. जनन दोष नाही, मृत्यू दोष नाही, ऋतू दोष नाही, जाती दोष नाही, नवे नवे उच्चिष्ट सुद्धा नाही. तुम्ही लिंगार्पित केलं तो प्रसाद, कारण लिंग मध्ये या सगळे देव देवी देवता सगळे त्याच्यामध्ये सामावलेले आहेत. आणि आमच्यासाठी सुद्धा एक मूर्तीस्त्रय भागा गुरु लिंग गुरु लिंग आणि जंगम हे तिघे एकत्र आहेत. एका लिंगाची पूजा केली की गुरुची पूजा केल्याचं, लिंगाची पूजा केल्याचं, जंगमाची पूजा केल्याचं पुण्य मिळतं. आणि लिंग बाजूला काढून ठेवलं की देवाचा अपमान केला, गुरुचा अपमान केला, जन्माचा अपमान केला हा दोष लागतो. हे सगळे दोष आपल्याला दूर करायचे असतील तर गुरुप्रसाद प्रसाद घेताचे स्वामीचा नाश होय सडवितुचा. बघा तुम्ही, संत नाश म्हणतात, त्याच बाजूला पुढे गेल्यानंतर संत बदलतात आणि ते काय सांगतात, अघ्या शकुनाचा शकून पाप ताप फुटे सुखा फुटे म्हणतात. म्हणजे संपतो असं म्हणत नाही, तो फुटतो असं म्हणतात. म्हणजे जगात जर कसं असतं, अगोदर संतांनी असं म्हटले की पाप ताप दैवे गेलं वगैरे, पण पुन्हा असं म्हणतात फुटे. फुटे याचा अर्थ असा आहे त्याला पुन्हा अंकुर फुटे. म्हणून तर आपण 21व्या शतकामध्ये सुद्धा या अवस्थेत आहे. आता बसवेश्वरांनी सांगितलं तेव्हाच आपण झालो असतो, रेणुकाचार्यांनी सांगितलं तेव्हाच आपण ग्रहित झालो असतो, षडविकार काहीच राहिले नसते. पण ते फुटे आहे, पुन्हा अंकुर फुटे. मग बसवेश्वर आले तरी पण फुटे, मग मन्मस्वामी आले तरी पण फुटे, आप्पा आले तरी पण फुटे. आता ते पण गेले, आता काय करायचं, जायचं कुठे? आता काय आपल्याला मार्ग काय आहे? तुम्ही आहे की तुम्ही आहे की असं तुम्ही म्हणाल, पण आमचं तुम्ही ऐकताय का? आप्पाच ऐकलं नाही ते आमचं काय तुम्ही ऐकलं तर निश्चितपणे आम्ही त्याला समूळ नष्ट करू. एकला अहंकार त्यागिता सर्व त्यागिने भूय तत्वता जे वर्ष गुणाहुनी उन्मादिता शाखा पल्लव सांगून टाकले मन्मस्वामींनी, एकता अहंकार दूर करा. आपण पण तेच सांगितलं, अहंकार दूर करा. अहंकार हा दुष्कार, अहंकार हा दुष्कार. अहंकार हा दुस्तर त्याचा पडो विसर. जे विसरायला सांगितलं तेच आपण लक्षात ठेवलेलं आहे आणि जे स्मरायला सांगितलं ते विसरलेलं आहोत. अहंकारामुळे मी कुणीतरी आहे असा
भाव होतो. पण गुरुचा प्रसाद घेतला की मी तो मी तुम्हाला पन्हानुरे रे सुख अक्षयी. अक्षय असं सुख आपल्याला घ्यायचं असेल तर मी तूपणा दूर झाला पाहिजे. जोपर्यंत आपल्यामध्ये मी कोणीतरी वेगळा आहे हा भाव आहे तोपर्यंत आपल्याला सुख मिळू शकत नाही. मामाचा पोरगा आहे, आत्याची पोरगी आहे किंवा आत्याचा पोरगा आहे, सगळं काही होतं. आणि गेल्यानंतर एकाला 21 झालं, एकाला 25 झालं की मग कोर्या सदा मंगल शुभ मंगल. एवढेच सावध आहेत, बाकी तुम्ही कुणी सावध राहिलाच नाही. 8 वेळेस स्वामी सांगतात सावधान सावधान सावधान, पण आजपर्यंत कुणी सावध झाला नाही. सावध झालं नाही. आपणाला जर सावध व्हायचं असेल तर मात्र संतांच्या वचनाकडे लक्ष दिसलं. आपण राष्ट्रसंतांचा उत्सव साजरा आम्हा सुखदिशे संतांची पायी संत ते अक्षयी दयेचे आगर कृपेचे सागर अजिबात माया हा विषय नाही. तसं असतं तर आपण कितीतरी गोळा केला असतं. लोक काय त्यांचं नाही म्हणत नव्हते, हे सगळं बांधून झालं असतं. अगदी रस्त्यापासून ते शेवटच्या टोकापर्यंत सगळी इमारत झाली असं मागितलं असतं तर आपण मागत नव्हते. पण म्हणून आपण दुर्लक्ष केलं तर मात्र आपणच्या अंतःकरणाला आपण समजलो नाही असं होईल. आणि म्हणून प्रत्येकाने बघा वारकरी संप्रदायात लोक शपथ घेतात आणि म्हणतात तुझी ताकद किती आहे, तो म्हणतो 10,000. ठीक आहे, 10,000 देशील का नाही, हात वर कर. आज वारकरी संप्रदायाच्या इमारती, वारकरी संप्रदायाचं साम्राज्य, वारकरी संप्रदायाची परंपरा इतकी वाढायचं कारण कोणतं असेल तर त्याचे गुरु महाराज बोलत नाहीत, लक्षात ठेवा. मठाधिकारी बोलत नाहीत, शंकराचार्य तर कधीच कुठं मागत नाहीत. आज शिवाचार्य पंचाचार्य मागितलं तरी तुम्ही देत नाही असं नाही, पण आपल्याला ती सवयच लागली नाही. आपल्याकडे लहान मुलाला बघायला गेलं तर तेवढं लोक करतात, त्याच्या हातात 5 रुपये ठेवतात आणि महाराज
ते 15 दिवसाचा आहे, 18 दिवसाचा आहे, 20 दिवसाचा आहे, किती भाग्य आहे त्याचं की दान धर्म करतंय. ते 5 रुपये त्याने दिले की पुन्हा आयुष्यभर त्याने कधी काहीच येत नाही, कारण त्याच दिवशी देऊन मोकळं झालेलं आहे. त्याला आपण वर्षानुवर्ष शिकवलं पाहिजे. हे दे. मुसलमानांच्या बाहेरून देणगे येतात ही गोष्टच लक्षात ठेवू नका तुम्ही. बाहेरून येते असेल, नाही असं नाही, पण इथले पण देतात. त्यांच्या दुकानात तुम्ही बसला ते म्हणतात 5 मिनिट में आता हूं, उघडं ठेवून जातात. आपण सख्खी बायको असली, सख्खा नवरा असला, सख्खा भाऊ पोरगा असला तरी कुलूप लावून जातो, तरी आपल्या गल्ल्यात पैसे राहत नाहीत. आणि त्याची चोरी. बसा खाली, बसा खाली, बसा खाली, बसा खाली. हे काय नेमकं आहे? हे असं का घडतंय? दाना दैन्यम विनश्यति. दान केलं तर दैन्य दूर होतं. आमचे पूर्वीचे लोक, आमचे पूर्वज दानी होते. मोठमोठ्या इमारती, जिल्हा परिषद, नगरपालिका हे जे बघतोय त्या कुणाच्या इमारती आहेत? या आमच्या पूर्वजांच्या आहेत. काश्मीर पासून तमिळनाडू पर्यंत जैव काश्मीर, काश्मीर असं म्हणतोय. या काश्मीरमध्ये सुद्धा आणि तमिळ किंवा दक्षिण भारत जी 4 राज्य 5 राज्य आहेत तिकडे सुद्धा मोठ्या मोठ्या इमारती आपण बघतो आहे. या सगळ्या इमारतीला दान देणारी लोक कोण होती? तर वीरशैव लिंगायतच होते. हे आपण लक्षात ठेवू. आजही अनेक मंदिरामध्ये आपल्या पूर्वजांचं कोणाला तरी रायाप्पा, शिवाप्पा, दानाप्पा, भानाप्पा काहीतरी नाव लिहिलेलं पाहायला मिळते. आप्पा हे कुठेही ब्राह्मण लोकांच्यात वगैरे नाही आहे, लक्षात ठेवा. ते क्षत्रिय लोकांमध्ये सुद्धा नाही आहे. पण आपला आप्पा गेला आणि आम्ही सगळे गप्पा मारणारे जन्माला. आपल्याकडे ते राहिलं नाही. आपल्या आप्पाचं दातृत्व आपल्याकडे राहिलं नाही, लक्षात ठेवा. आणि आम्ही आय्या जोळ्या घेऊन पोट्यापुरतं फिरायचं आहे, लक्षात ठेवा. त्यांच्यासाठी स्वतःला मोठा कप आहे, लक्षात ठेवा. जन्माला आम्ही दीक्षा देतो त्यावेळेला दंड आणि झोळी देतो. ही झोळी देतो, त्या झोळीला 8 कप्पे आहेत आणि मधला 9वा कप्पा आहे. 9वा तेवढा त्यानं वापर, मोठा आहे ना, तेवढा घरच्यानं वापरायचा. आणि बागीचे 8 कप्पे आहेत, ते 8 दिशेला कुठं कमी आहे तिथं द्यायचं. आज जंगम पण देत नाही आणि वाणी पण देत नाही. परिस्थिती बिघडलेली आहे, लक्षात. कारण ह्याच्या झोळीत दिलं तर तो देणार आहे. वाणी जर त्याच्या झोळीत देत नसेल तर हा झोळीतला बाहेर काय देणार? अनेक ठिकाणी आपल्याला अगदी एक राशीन नावाचं गाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. त्या गावामधले जंगम किती श्रीमंत होते, तर त्या गावच्या जगदंबेचं मंदिर त्या जन्मानीच बांधलेलं आहे. विश्वेश्वराचं मंदिर जन्मानीच बांधलेलं आहे. नारायणेश्वराचं मंदिर जन्मानीच बांधलेलं आहे. आजही तुम्ही गेला तर भव्य दिव्य दगडी इमारती पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं, एका जन्माने एवढं मोठं दातृत्व दिलं, काम केलेलं आहे. अनेक ठिकाणी अशी गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. सह्य शिवालयामध्ये कधीतरी या तुम्ही, इकडे बसू नका हो. इकडे तुमच्या डोक्यात फक्त कापसाची बोंड आहे, एकदा तिकडे या. आणि नाचणीची बोंड तुम्ही बघा. त्या परिसरामधल्या गाव जंगमाचं आहे, दुसरे जंगमच आहे. इतकी मोठी सुंदर मंदिरं जुन्या काळातील आहेत, हेमाडराजाच्या काळातली बांधलेली. ही कशी बांधली असतील? आता 100-200 लोक आहेत गावामध्ये, पण त्यावेळेला तर 5-10 लोक असतील. या लोकांनी कसं बांधलं असेल? छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं जंगम हा गुरु आहे, गुरुला लोक भरपूर दान देतात आणि त्या दानातून मोठं कार्य होऊ शकतं. शिवाजी महाराजांनी नुसती सुरत लुटली, अमुक केलं तमुक केलं, नुसती लुटालूट केली नाही, तर त्यांनी चांगलं सुद्धा लुटलं. सगळ्या जन्मांना जवळ केलं आणि जन्मांचे भक्त तुम्ही जे लोक आहात ना, तुमच्याकडून चांगली कामं करून घेतली. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला की त्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांना देणगी देणाऱ्यांची संख्या सुद्धा वीरशैव लिंगायतांचीच बघायला मिळते. हे आपण विसरता कामा नये. पण कधीतरी इतिहासाची पानं वाचा. आपणाला बाजूला काढलेलं आहे, इतिहासात तुम्हाला ठेवलं नाही, भूगोलात तुम्हाला ठेवलं नाही, गणितात तर अजिबातच नाही. पण कधीतरी तुम्ही गणित मांडायला शिका. तुम्ही बघा शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याजवळ कुणी कुणी काय काय योगदान दिलेलं आहे, त्यामध्ये आपल्या पूर्वजांचं सुद्धा योगदान आहे, लक्षात येईल. पण आपण एकच म्हणतो शिवाजी महाराज मराठ्यांचा. आपला काय संबंध आहे? शिवाजी महाराज जातीचे नव्हते आणि आमचे आप्पा सुद्धा एका जातीचे नव्हते. सर्व धर्म समभाव होता. मानवता हा त्यांचा सगळ्यात मोठा विचार होता. आणि अशी जी मोठी माणसं आहेत, शिवाजी महाराज गेली की त्यांचा इतिहास, त्यांचं कर्म याच्याबद्दल कोणालाही काही समजत नाही. परदेशात गेल्यावर त्याचा विचार होतो, मग आमच्या देशामध्ये त्याचा
कौतुक केलं जातं. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, शिवाजी महाराजांचे पुतळे हे कधी झाले? परदेशात झाल्यानंतर, परदेशात कार्यक्रम सुरू झाल्यानंतर. महात्मा बसवेश्वर कर्नाटकातले म्हणतात, त्यांचं कौतुक कधी झालं? आमच्या शिवा संघटनेनं त्यांची जयंती साजरी केल्यावर मग कर्नाटकातले जागे झाले. नेहमी पिकतं तिथं विकत नाही. आणि म्हणून आप्पा इथं पिकले ना, त्यांचं कसं तुम्ही विकू देणार? हा देणार. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आप्पांना मोठं करण्याचं काम त्यांच्या आत्म्याने ते श्रेष्ठच आहेत, पण त्यांच्या कामाला प्रगल्भ करण्याचं, त्यांच्या या पवित्र क्षेत्राला पुढे नेण्याचं काम हे आम्ही करणार आहोत. मुखात नाम असलं पाहिजे आणि पाहिजे तेवढं दाम द्यायची आपली तयारी असली पाहिजे. आपोआपच हे भक्तिधाम निश्चितपणे मोठं होणार. यामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाचा देश विदेशातून लोक इथं आले पाहिजे. आणि या संतांनी काय केलं? राष्ट्रसंत का म्हणत होते? नेमकं काय राष्ट्रासाठी केलं? नेमकं काय वसुंधरेसाठी केलं? नेमकं काय भक्तांसाठी केलं? फक्त लिंगपूजा एवढंच त्यांनी शिकवलं नाही, परस्परामधला प्रेमभाव त्यांनी शिकवला, राष्ट्रनिष्ठा शिकवली, पृथ्वीवर प्रेम करायला शिकवलं, झाडावेलीवर प्रेम करायला शिकवलं. लक्षात ठेवा, ते फक्त मन्मथाचा अवतार नव्हते, तेच ज्ञानेश्वर होते, तेच तुकाराम होते, तेच कबीर होते. पण आम्ही त्यांना विसरलेलो, आम्ही त्यांना समजून घेतलेलं नाही. त्यांना समजून घेण्याचा जेव्हा आम्ही प्रयत्न करू, तेव्हा शिवलिंग दोन गोष्टी लक्षात येतील. ते शिव होते आणि ते लिंग होते. लयनात लिंग उच्चते, ते जे कर्म करत होते त्यात लीन होत होते आणि म्हणून ते लिंग आहेत. आणि शेवटी ते शिवच आहेत. तदांश जीवात्मका, तुम्ही आम्ही सुद्धा शिव आहोत. पण आपल्यातला शिव जागृत होण्याकरता शिवलिंगाला शरण गेलं पाहिजे. नाम स्मरे त्याच्या रूप लागे म्हणून थोडस नामस्मरण शंकर. महिला मंडळ भेटशिवरी पुढे म्हणतील, साथ करतील वनखुजवाडीकर, कावेरी ताई वनखुजवाडीकर. चाल एकच होईल. कुणी पुढे मागे करा, पण लवकर म्हणा. शिवलिंग पाटील आणि आता शेजाऱ्याला पण द्या. लगेच त्या पाठीवाल्याने हात करू. मोबाईल बघू.
हॅलो मुकुरा, फोन करून सांगत नाहीये पिक्चर तर आता तरी सांगते. कृपया विनंती आहे, कोणी जागेवर उठायचं नाही आणि नंतर येणाऱ्या माणसाला महाराजांच्या दर्शनाला समोर यायचं नाही. सद्गुरु शिवलिंग सद्गुरु नीलकंठ शिवाचार्य महाराज, सद्गुरु शंकरलिंग शिवाचार्य महाराज की जय, सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय, सद्गुरु संगम बसव महाशिवालय महाराज की जय, भारत माता की जय। माता की अपने अपने माता पिता की नमस्कार, जय महाराज. काही चित्र दिसत नाही. कॅमेरा ऑन करा की. कॅमेरा पूर्वार्थामध्ये थोरी आणि श्रेष्ठ या दोन शब्दाच्या माध्यमातून प्रसादाचं खरं महात्म्य काय आहे हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
दिसत नाही प्रसादाची थोडी एवढी आहे, षडूर्मी षडरिपू दूर होत असतात. प्रसादाचा महिमा अशा प्रकारचा आहे की आपल्यातील मीतूपणा दूर होऊन आपल्याला सुख प्राप्त होतं. आणि आता आपल्याला श्रेष्ठ आणि भारी या दोन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला एकदा गुरुप्रसाद प्राप्त झाला, लक्षात ठेवा, आप्पांचा प्रसाद म्हणून राजशेखर शिवाचार्य आपल्याला प्राप्त झालेले आहेत. आणि त्या प्रसादाने एवढे आनंदी झालेलो आहोत, सुखमय झालेलो आहोत, अतिशय सुख आपल्याला प्राप्त होते. पण तेच श्रेष्ठ रूपाने पाहायचं झालं तर सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंद नम्मा. बघा, सुख पहिल्यांदा कळलं पाहिजे. सुख कळलं तरच ब्रह्मानंद आपल्याला घेऊन येणार आहे, अन्यथा नाही. आपल्यापैकी कुणाला सुखाची अनुभूती आलेली आहे? जरा हात वर करा. वा, फक्त टाळकरी, विनेकरी किंवा कीर्तनकार मंडळी आहेत ते म्हणतात आम्हाला सुखाची अनुभूती आलेली आहे. तिकडे एक आजी आहेत, त्यांनी म्हणतात. महिला मंडळीमध्ये 2-4 लोकांना सुख वाटते, बाकीच्या आता हळूहळू हात वर यायले. आता त्यांच्या लक्षात आले काहीतरी सुख आहे. सु म्हणजे चांगलं आणि ख म्हणजे गगन, आकाश. खेचर असं म्हणतो ना, म्हणजे आकाशातून जाणार. आपण तसे तर बऱ्याच वेळा आपल्याला सांगावं लागतं जमिनीवर पाय ठेवा, जमिनीवर पाय ठेवा. आम्ही आकाशातच फिरत असतो, परंतु ते अहंकाराने फिरत असतो, अज्ञानाने फिरत असतो. ज्ञानाने ते जातात त्यांना विसोबा खेचर खेचर ते आकाश मार्गे जात होते. रेणुकाचार्य आकाश मार्गे जात होते, नारदजी आकाश मार्गे जात होते, तुकाराम महाराज आकाशात गेले. पूर्ण झाले का? आकाशात एवढा सगळ्यांसाठी आकाश आहे वरती. तुम्हालाही काही प्रश्न पडला, शाळा कॉलेजमध्ये जाणारे आईला गुरुना देवाला न मानणारे सुद्धा जेव्हा काहीच आठवत नाही तेव्हा वर बघतात. त्यांना माहित आहे आपला बाबा वर आहे, आपला ज्ञानदाता वरती आहे. पण तो कुठे नेमका आहे? कुठे नाही सांगा. अजूनपर्यंत देव सांगता आला नाही. देव पाहयासी देवची देव धुंडावा दिलावा आप्पा सुद्धा देवरूप झालेले, शिवरूप झालेले. आता आम्हाला जर तिथं जायचं असेल तर आम्ही आम्हाला शोधू शकत नाही, आम्हाला शिवाला शोधत नाही, देवाला शोधत नाही. ते देवाचं पण आहे. कुणी कधी सांगितलं की आता राजू म्हणजे नाही, भक्ती सणावर आपण राजू सोडून
चौथा शिवाय करता सर हे 32 आणि 32 त्यांचा शिवाय करायचा इथं आल्यानंतर जायचं महाराज म्हटले तुम्हाला इकडे दिसणार नाही ते शिवाजवळ आहे शिवाला कुठे बनवा शिवाला कुठे बनवा शंकर जय शंकर शरीर आणि निर्गुण रूपामध्ये शिव आहे आत्मा नष्ट होत नाही शिव नष्ट होत नाही रेणुकाचार्यांनी शंकराबद्दल कुठे बोललेले नाही शिवताच बोलतात आपल्या बोलताना सांगा शिवकाळ जर तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न आई काय पाहिजे होती भुक्ती आणि मुक्ती भुक्ती पाहिजे तर शंकराची सेवा आणि मुक्ती पाहिजे तर शिवाची सेवा शंकराचे झाले शिवायचे झाले म्हणून शंकराचा आणि शिवाचा भुली आपण लक्षात कायम रूपाने शंकर आहे तर आत्मरूपाने शिव साक्षात सर्वानुग्रह कारणः तुर्यो जन्म लिंगा आत्मा वैपते भक्तिस्थिरः हा शिव आणि या शिवाची ऐक्य आपण जर झालेलं आहे या शिवाला भेटायला आपल्याला जायचं आहे सांगतात की गोमांस दिल्याशिवाय त्या कुठल्याही माणसाला मुक्तीमध्ये जाऊ देत नाही कारण जर तुम्ही हिंदू तिथे गेला तर मटकेश्वर जगातल्या सगळ्या हिंसकांना अत्याचारकांना अन्याय करणाऱ्यांना नष्ट करणार मग काळजी घेतली जाते भ्रष्ट करूनच पाठवा आपणाला नष्ट व्हायचं नसेल तर त्याला भ्रष्ट केलं जसं आता राजकारणात सारखंच हे तुझं देवांचं धर्माचं राजकारणच आहे पहिल्यापासून या गोष्टी जर धर्मदेवाचा दाखवला नसता तर विष्णू देवी झाला त्यावेळेला सत्याचं म्हणजे ठरलेलं आहे सत्याचं म्हणजे ठरलेलं आहे पण आपण असत्य जर बाहेर काढलं नाही तर सत्य कधीच विजय होऊ शकत नाही हे पण आपण लक्षात आणि म्हणून असत्याचा नाश काय आपण करू शकत नाही मी मगाशी सांगितलं कुठे आपण जगातले षडूर्मी षडविभू षडविकार नष्ट करू शकत नाही ते करायचेच नाही खोटीवर करायचे काम क्रोध मुक्त मुक्त व्हायचं म्हणजे काय करायचं कामाला सोडायचं कुठे सोडणार मग तो काम कुठे लावा नामात क्रोध क्रोध कोणावर करावा क्रोध मागते क्रोधाते क्रोधाला तुम्ही स्पर्शच करायचं नाही असा विचार करा पण क्रोध नष्ट होणार नाही मग क्रोध कुणावर करा माझ्याकडून कळत नकळत चूक होते त्याच्यावर क्रोध करा त्याच्याशी युद्ध करा त्याच्याबरोबर लढाई करा आपल्यामध्ये असलेल्या या विचारांच्या गुढीच्या लढण्याची ताकद ओंकार नकार मकार सिद्धार बाकार यकार या षडक्षरामध्ये आपला तर सांगता षडक्षर कशाला घेता पंचक्षरच घ्या कारण आपण पंचभूतात्मक
पंचतत्वाचा पिंड आहे. ओंकार हे ब्रह्मांड आहे त्या प्रकारचे. त्याला उच्चाराचा आपल्याला गणितच कळणार नाहीये. पण नकार मकार स्कार वाकार यकार या अक्षराने आपण लढलं पाहिजे. पण आपल्याबरोबर लढायला 6 जण आहेत. षडरूपी, षडरूप, षडरूपा हे 6 जण आपल्या बरोबर आहेत. आणि आपली इंद्रिय मात्र 5च आहे. किंवा तत्व 5च आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश हे सगळं आहे ना. पण ते सगळ्यांचं जागृत आहे ना. पृथ्वी कशावरून जागृत आहे म्हणजे पृथ्वी कुठं आहे, पाणी कुठं आहे, अग्नी कुठं आहे, वायू कुठं आहे, आकाश कुठं आहे. आकाश आहे म्हणून मी काय करतो की तुमच्या प्राणात आकाशाचं प्रतिनिधित्व काम करत आहे. वायूचं प्रतिनिधित्व बोला किती सोड नाकावर नाका. आता हे खारट कामवर गोड तिखट बस पाण्याशिवाय करत नाही. लक्षात तशी पोळी खाली तर कडू पण लागत नाही, गोड पण लागत नाही. पण पाणी टाकले किती कडू आहे लक्षात येते, गोड आहे पाणी. आणि ते रचना काय जावं तुमचा त्याच्या गाण्यावरची भाषे सुद्धा उत्तर स्पर्श. हे शब्द स्पर्श रूप रस गंध हे पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी, आकाश. अग्नी, वायू आणि आकाश याच्याची प्रतिनिधी. आकाशा वायू, वायू अग्नी, अग्नी आपात धरणी अशा पद्धतीचे भाषण म्हणतात. हे पंचकरण वगैरे आता जास्त सांगत असतो वेळ संपून गेलेली आहे. 1.25 म्हणजे. पण त्याने सांगितलं महाराज तुम्हाला 11:30 मुद्दाम सांगितलं की तुम्ही लांब होता म्हणून आपण 12:30 ठेवलं पाहिजे. परत पण आज त्यांच्यासाठी 8 मिनिटं द्यायचे. म्हणजे आताच माझ्या वाटायला शिल्लक काय त्या 8 मिनिटांमध्ये आपल्याला अष्टावकरण सांगणार आहे. गुरु लिंग जंगम हे एका लिंगामध्ये आहे. विभूती धारण करतो, रुद्राक्ष धारण करतो. नाही का विभूती 15 ठिकाणीच लावा. लक्षात ठेवा. आमच्या उपनिषदात सांगितले 36 ठिकाणी लावा, 32 ठिकाणी लावा. त्याने काय सांगितले ते सांगते. आमच्या धर्माने काय सांगितलं तेवढंच. माझ्या नवऱ्याला पिवळी साडी आवडते. शिर्डी घालून गेलो तर गालपाडा पण हिंदी बघा. म्हणजे आपल्याला जे चालत नाही ते आपण करायचं नाही. स्वधर्मे निधर्म. स्वतःच्या धर्मात तूच आला तरी चालेल, पण परधर्माच्या वेळेचा नाही. म्हणून आम्हाला काय सांगितलं 15 ठिकाणी गेला पाहिजे. कुठं कुठं ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तरी पण कोपरावर लावताना कोपरावर म्हटलंय कोपर नावाचं सोडून आपण आडवं लावून असं लावलंय. एक लक्षात ठेवा. कंठावर सांगितलं काही इकडे पण चेंज करून बरोबर. कंठाच्या पाठीमागे नाभी प्रेमीवर हृदय काय म्हणतात. इकडे पण पट्टा म्हणतात आणि इकडे पण. आता 2 हृदय आहेत हे मला माहितच नाही. एकच हृदय आहे, एकच बस लावायचं, दुसरीकडे लावायचं नाही. या पद्धतीने आता कानाला व्यवस्थित तिकडून लावायचं नाही. गोळ करून असतं असं पण काही करायचं नाही. तसंच रुद्राक्ष शेंडीमध्ये मस्तकावरती मस्तकाभोवती 36 39 वरती असले पाहिजे. कानामध्ये 6 मंगटात 12 दंडामध्ये 16 गळ्यात हृदयापर्यंत 32 नाभीपर्यंत 54 राखेतून 108 अशा पद्धतीने रुद्राक्ष परिणाम करावे. बाकीचं काही करायचं. आणि भरपूर काय अंगावर रुद्राक्ष मागे रुद्राक्ष पुढे रुद्राक्ष इकडे रुद्राक्ष पुढे रुद्राक्ष अवतिकशादितो फलम असं म्हणतात. काय हरकत नाही. अवतिकशादितो फलम आज प्रसाद एक पोळ्या आहेत ते बरोबर 2 खाता 20 खाता. अधिकशादितो कसं काय होईल. हॉस्पिटलमध्ये सुद्धा आणायची गरज पडणार नाही. इकडे संजीवन समाधी झाली, इकडे पंचीकरण समाधी करायची वेळ. अति मात्र सर्वत्र बंदे असं म्हणेल. अति तिथं तुम्ही महावी कसं म्हणून माझं जुनं मोठी व्हावे त्यामुळे मी ते काय म्हणणार नाही. आणि विद्यासाठी घड्यात आलं पाहिजे. शिवायच्या घड्यात
ते गुरुच्या गळ्यात राहावं, गुरुच्या गळ्यात काही व्हावं लागत असेल तर आपण धर्माचे पायी घेतलं पाहिजे. एवढं सर्वांचं तिथं सुख आहे. तुम्हाला सुख तेव्हा दिसेल धर्म जो हे सगळं निம்மली पाहिजे, नष्ट झाले पाहिजे. आपल्यामध्ये अहंकाराचे अंकुर आहे ते दूर झाले पाहिजे, आपल्या अज्ञान दूर झालं पाहिजे. हे सर्व होणं म्हणजे सुख आहे. आपण पेढे कधी वाटतो ना, आता झाल्यावर घर पडलं, गाडी ऍक्सिडेंट झाला, नवीन गाडी नवीन घर बांधलं पेटेवर, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर पेढे वाटतो. तसं आनंद केव्हा आहे, तेव्हा ते सुख होणार आहे. तेव्हा आपलं कर्म शुद्ध आहे, जेव्हा आपला धर्म शुद्ध आहे आणि तेव्हा आपण आपल्या गुरुवर्यांशी, आपल्या माता लक्षात ठेवा, पहिला गुरु आहे, दुसरा गुरु वडील आहे, तिसरा गुरु तुम्हाला शिकवणारे शिक्षक आहे आणि चौथा नंबर आमचा. चतुर्थ श्रेणीत ते आम्ही काम करणार आहोत. आता तुम्हाला माहिती आहे कशी परिस्थिती आहे. तेव्हा पण चौथ्या क्रमांकाचे असून सुद्धा एकदम चारी होती. गुरु महाराज गुरु जय जय. महात्म्य समजत समजत शेवटी सांगितले आपल्या वेळेच्या अभावामुळे आपण जास्त बोललो नाही, परंतु प्रसिद्ध महाराजांचा ज्याच्यावर आशीर्वाद झालेला आहे. शिक्षण कमी म्हणून तर व्यापारात तोटा झाला, मग आई वडिलांनी बाजूला पुढे दिलं. अशा प्रकारचा एक मुलगा गुरूंच्या जवळ जातो आणि आपल्या जीवनात परिवर्तन करतो. एवढंच परिवर्तन नाही तर त्या प्रसादामुळे मी आधी केले मग सांगितले स्वतः त्याने अनुभव घेतला आणि अशा प्रकारचा अद्भुत जन्मवरणाचा फेरा सुचवणे आपल्या सर्वांची आहे.
कुठलाही विषय देवाची सागती शेवटच्या वेळेला जी बुद्धी होते जे आपल्या मनात येतं ते म्हणून शेवटी आपल्या मनात चांगलं यावं याच्यासाठी शेवटच्या वेळेला लोक भजन विजन करत बसलेले असतात की दुसरा आपल्या काही मनामध्ये विचार येऊ नये आणि आपण तिची व्यवस्था करून ठेवा. कदाचित जास्त लोक इतकं मोठा संख्येने नाही आले तर एक दोघं तिथे जातेला नमः शिवाय म्हणणारे आपले शेतकरी बसावे म्हणजे आपण शिवावस्थेकडे जाणार. शेवटच्या वेळेला आपल्याला भूषित कुठलीही गोष्ट लक्षात येता कामा नये. मनन आठवायचं होतं, देवाला शरण जायचं होतं, हरण आठवलं आणि म्हणून पुन्हा हरणाच्या जन्माला यावं लागलं याकडे पहा. त्यामुळे आपणाला शेवटचा क्षण आहे तो मात्र गुरुस्मरण संत दर्शन संतांचा विचार आपण शेवटच्या वेळेला हे सांगितलं की आता मी शेवट आपण आम्ही निघतोय. आपण त्यानंतर भौतिक गोष्टी केल्या पण आपण त्या दिवशी घेतला नाही त्याच गोष्ट त्यानंतर काही खाल्लं नाही उलट ते सगळ्यांकडे द्यायला गेले पण ते सुद्धा सगळं नाही मनातच नाही तर ते तणात जाईलच तसं आणि मग मन हे आपलं मनच आपल्याला मुक्तीला नेऊ शकतं. आपण ते सांगतो ते मनात आणलं ते त्यांनी केलं आणि त्या शेवटच्या क्षणाला या पापाला साक्षी